आदरणीय महोदय, मी शेख खालिद शेख अहमद कुरेशी, सामाजिक कार्यकर्ता, परतूर डिस्ट्रिक्ट जालना। मी या माध्यमातून आमचे नवीन आलेले मान्य जिल्हाधिकारी अस्मिता मित्तल मॅडम साहेब यांना हे सूचित करतो की दिनांक 6/3/2025 ही प्रकरण आहे। सकाळी 7 तारखेला माननीय मॅडम, त्या दिवशी महिला दिवस होता। महिला दिवस असल्यामुळे मी महिलांचा मान सन्मान करतो। त्या दिवशी आमचे तहसीलदार मॅडम प्रतिभा गोरे मॅडम यांनी या प्रकरणाबद्दल कोणत्याही शासकीय अधिकारीला सूचना न देता माझे माहितीप्रमाणे थेट मुंबईला फोन करून इथले प्रकरण सांगितले आणि ते प्रकरण सांगितल्यामुळे विधानसभेत म्हणजे आवाज उचलण्यात आली आणि त्यामध्ये असे सांगण्यात आले की प्रतिभाताई गोरे मॅडम यांच्यावर प्राणघातक हल्ला केला माफियांनी। या प्रकरणामध्ये इतका खोटी तक्रार देऊन इतका उचलण्यात आला, 100% त्यांनी त्या महिला असून महिला दिवसच्या दिवशी त्यांनी खोटी तक्रार दिली। मी हे तुम्हाला खात्रीपूर्वक माहिती देत आहे, कारण की त्या रोजी प्रतिभाताई गोरे मॅडम हे म्हणते, यांचं म्हणणं असा होता की मी रात्री 12च्या नंतर तिथं गेली। अखिल बिल्डर हा पूर्वक्तीचा माणूस आहे, यांच्यासोबत यांच्या सहकार्याने माझा प्राणघातक हल्ला केला आणि त्यामुळे त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन त्यांच्यावर पोलिसावर दबाव टाकून तक्रार केली। तक्रारमध्ये अगोदर त्यांनी 4 लोकांचे नाव दिले, त्यामध्ये 2 लोकांचे नाव दिले आणि 2 अज्ञात व्यक्तीचे नाव दिले। FIR तयार झाला। त्यानंतर मग ते जे वरिष्ठ नेता होते त्यांना अखिल बिल्डरची त्यांना दुश्मनी, राजकारी दुश्मनी असो किंवा त्याच्याबद्दल काय त्याचा विरोध होता, त्यामध्ये त्यांनी खूप उचलून खोटा सदनामध्ये आवाज उठवला आणि त्यांनी सांगितलं की हे अखिल बिल्डर हे गुण प्रवृत्तीचा माणूस आहे। अखिल बिल्डर कोण आहे हे मी तुम्हाला हे फोटो दाखवतो। ह्या माध्यमातून अखिल बिल्डर हा एक मदत करणारा एक व्यक्ती आहे। हे काय गुंडा नाही, काय नाही, पण हे जनावर चोरी प्रकरणामध्ये ज्यावेळी शेतकऱ्यांचे जनावरे चोरी जात होते त्यावेळी ते आमचे सोबत होता। माझे सुद्धा ढोरं चोरी केले होते। मी 10 दिवस आझाद मैदानमध्ये या प्रकरणात उपोषणाला बसला। त्यामध्ये आजपर्यंत ते आरोपीला पोलिसांनी अटक केलं नाही। तो या अखिल बिल्डर ज्यावेळी चोरांनी मारला त्याची नाक तुम्ही पाहिलं, ते कसे जखमी झाले होते, त्याचे जीवन नवी झाले आणि त्या प्रकरणामध्ये त्याला 2-3 लाख रुपये शासकीय दवाखान्यामध्ये खर्च आला, परंतु त्यांनी त्याला कोणत्याच प्रकारची मदत केली नाही। माझं म्हणणं आहे की सदनमध्ये जे आवाज उचलण्यात आली की अखिल बिल्डरला खूप कमाई केली, 10 कोटीपर्यंत आहे ना, करोड रुपये त्याची कमाई आहे, त्याची चौकशी करण्यात यावी। मी या माध्यमातून आमचे मान्य जिल्हाधिकारी साहेब मॅडम आणि अध्यक्ष महोदयाला मी हे सांगू इच्छितो की मी चौकशीसाठी तयार आहे। जे म्हणतात की अखिल गिरणांना कोठेरोधी कमी केले, तो मी या माध्यमातून सांगतो की आमचे परतूर तालुक्यातील दुधना नदी हे धरण एक लहान नदी आहे, त्याच्यामध्ये फार कमी वाढू राहते आणि जे गंगा नदी आहे त्या गंगे नदीतून गेल्या 5 वर्षापासून रोजचे 500 हायवे वाळूचे चोरी करून कोण नेत होता याची पण चौकशी करण्यात यावी, कारण की या आपले प्रकरण दाबविण्यासाठी अखिल बिल्डरला व माझे परिवाराला खोटे गुन्ह्यात जे गोरे मॅडमना गुंतवून फसवणुकीची वर उपासमारीची वेळ आणलेली आहे। ते आम्ही आता मरता क्या नाही करता, ते काही म्हणून एखाद्याने आत्महत्या केली याची जबाबदारी कोणावर राहील आणि आम्ही कोणाला सांगा, कारण की आता हे लई आपल्या सत्ताच्या जोरावर बलावर एक प्रतिनिधी तुम्हाला आदेश करतो आणि तुम्ही त्यांच्या आदेशावर परतूरचे वरिष्ठ अधिकारी खोटे गुन्हे दाखल करतात। आमचे
मान्य माजी आमदार सुरेशकुमार जेतलानी आणि शिष्टमंडळानं जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांना CCTV कॅमेरे दाखविले की हे 10 लोक जर त्यांना मारले असते ते मॅडम राहिली असती का. मग हे 10 लोकांचे मॅडमनं नाव टाकली. त्यांच्यावर 307 गुन्हा दाखल केला. मॅडम कोणते दवाखान्यात होती, कोणते त्याचा हातपाय मोडला होता आणि त्याच्यावर जे तो कवा हल्ला झाला. रात्री 12 वाजता मॅडम तिथे कशाला गेले होते आणि तिथे गेल्यावर मग त्यांना पोलिसांची मदत का घेतली नाही. मग त्यांना शासकीय वाहन का नेली नाही आणि त्याने आपली प्रायव्हेट गाडीमध्ये नेऊन तिथं अखिल बिडला तर त्याच्या शेतात जाऊन का धरला. त्याला अधिकार होता का. शेतात जाऊन त्याने जे तो माझे नातेवाईक त्याच्या शेती आहे म्हशी चोरी जात होते म्हणून रात्री बेरात्री आम्हाला तिथं म्हशीची सुरक्षेसाठी जावं लागते. त्यांचे पण 2 लोकांचे नाव दिले. माझा एक नातेवाईक जामीन घेण्यासाठी ते जालन्याला गेला. तो तिथं पोलिसांनी त्याला फोन केला, तो कुठं आहे. त्यानं अमजद कुरेशीनं सांगितलं की मी जामीन घेण्यासाठी जालन्याला जात आहे. तर त्यांना ते जामीन घेणाऱ्याला त्याचे मित्राला आणि आमचे नातेवाईकाला त्यांना तिघाला आणून राजकीय दबावाखाली त्याला लाकामध्ये टाकले आणि पुन्हा ते बाकीचे लोक फरार झाले. त्यांचे जे लोक होते 10 लोक, 2 लोक त्याच्यामध्ये जे त्याचे मुख्य माणसं होते. सुरेशकुमार जेते एक त्याचा PA होता, दुसरा म्हणजे खुद तहसील ड्रायव्हर होता. ते मॅडमनं त्याला का काढला, त्याचं कारण काय होता. आणि मॅडम नेहमी जो आहे तो प्रायव्हेट खाजगी ड्रायव्हर का लावतात आणि त्यांच्या हातानं ते काय धंदे करतात हे मला असा 100% मी खात्री देतो की ते रात्री 7 तारखेचे रात्री काय न काही त्याला मोठ्या प्रकरणानं दाबून दिशाभूल करायची होती आणि त्या कारणावरूनच मॅडमनं वरिष्ठांना फोन करून ते सदनमध्ये आवाज उचलण्याचे सांगितले आणि हे आपले काहीतरी मोठे प्रकरण दाबिले अशी चर्चा परतूर शहरात जोरानं होत आहे. म्हणून मी या माध्यमातून दुसरं एक असं सांगितलं की हे मॅडम मी एक धरणगारी शेतकरी आहे. आमचे शेताच्या बाजूला 6 महिन्यापासून मिशननं वाढू चोरी करणारा मुख्य माणूस कोण आहे, ते मुख्य कार्यकर्ता कोणाचा आहे. ते 5-6 महिन्यापासून रोजची 5 ते 6 लाख रुपयाची वाढू चोरून येतो. मग त्याच्यावर मॅडमनं आजपर्यंत गुन्हा दाखल का केला नाही आणि हे ते असे वरिष्ठ जे आमचे अधिकारी आहे ते त्यांच्यावर का कधी कारवाई करीत नाही आणि पोट भरणारा त्यांच्यावर उपास मारण्याची वेळ आणतात आणि त्यांना तुम्ही त्रास देतात. म्हणून यासाठी मी रीतसर कायदेशीरपणे मी तक्रार दिलेली आहे. मी आमचे SP साहेब मनसुले साहेबला भेटून त्यांना सांगितले, तर ते मला सांगितले की आम्ही काय करावा. आम्ही जे आहे तो वरिष्ठ त्यांना मॅडमनं कोर्टात जाऊन तक्रार केली. मग आम्ही काय करू शकत नाही. तर माझं म्हणणं आहे की याची चौकशी करावा आणि हे जे वरिष्ठ अधिकारी 4 अधिकारी होते परतूरच्या याच्यामध्ये जे आदेश प्रतिनिधीचा आदेशाचे ते पालन करतात. माझं म्हणणं आहे हे शासकीय कर्मचारी जनतेचे सेवक आहे, हे नेताचे सेवक नाही, नेताचे कर्मचारी नाही. आणि तुम्ही त्यांचे ऐकून जर सांगता उद्या नेते मंडळी सांगतात यांना गोड्या मारला, तो काय पोलीसवाले आणि वरिष्ठ अधिकारी आम्हाला काय गोड्या मारतात का. आमच्या या प्रकरणामध्ये आमचे जीवितात धोका निर्माण झालेला आहे. जनताच्या मध्ये जनता भयभीत होत आहे. आता सध्या अशी परिस्थिती आहे कि हे रामचंद्र कहे गए यहाँ से ऐसा कलयुग आएगा, हंस चुकेगा दाना दूंगा, कौवा मोती खाएगा, जिसके हाथ में होंगी लाठी वही भैंस ले जाएगा. तो मग आता त्यांच्या हातात लाठी आहे. ते सत्ताचा पॉवर असल्यामुळे एक प्रतिनिधी पुरे तालुक्याला परेशान करायला लागला आणि जे खोटे गुन्हे दाखल करायला लागला. यापूर्वी त्यांनी एक मेमन नावाचा शफी मेमन आणि एक मोहम्मद शेख गौस आणि ते साथीला चोरीच्या आरोपामध्ये त्याला गुंतविले. त्यांच्याकडून त्यांना ते सोडण्यासाठी त्याला पैसे खर्च करावे लागले. त्यामध्ये काय इथे परतूरमध्ये काय पोलिसांचे दलाल आहे, ते खोटे गुन्ह्यात अडकून पैसे खातात आणि गोरगरिबाला त्रास होतो. माझी एवढीच म्हणणं आहे की मी जे तक्रार केली ते तक्रारशीला मान्य मॅडम मला तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही नवीन आले या प्रकरणामध्ये तुम्ही कोणते नेत्याचे ना ऐकून आपले स्वतः त्याच्यात लक्ष देऊन याची चौकशी करावी आणि जे 5 लाख रुपये जे वाढू चोरी गेली 5 वर्षापासून ते आरोपी कोण आहे त्याची CBI
मार्फत चौकशी करण्यात यावी. मी स्वतः त्याच्यामध्ये मदत करण्याला तयार आहे. येडो बनून मला अजून लय बोलायचं आहे, पण जास्ती बोलू न देता आपण तक्रारीवर लक्ष द्या. मी जे काय लिहिले त्याच्यामध्ये तुम्ही चौकशी करा आणि योग्य ते मला माझ्या परिवाराला न्याय द्यावा. हीच मी जो शब्द म्हणून आपल्याला न्यायाची अपेक्षा करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद.